सगळेजण बघत आहेत. दृश्य नाही का एक नंबर आहे. चालू केलं चालू कर. होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरातील गवताला अचानकपणे शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. या आगीमुळे वाळलेल्या गवतात आग पसरली. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानतळ प्रशासनाची धावपळ झाली. दरम्यान आग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाने तात्काळ ही आग आटोक्यात आणली. लाईटच्या खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंके, सहाय्यक अधीक्षक अच्युत दुधाळ यांनी तात्काळ होटगी नाका येथील अग्निशामक दलाची गाडी पाठवली. विमानतळ कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण ती वाढत जात होती. दरम्यान आग विझवण्यासाठी एक बंब पाणी मारण्यात आले. काही वेळात ही आग विझवण्यात आली. यामुळे पुढील धोका टळला.